प्रकार उघड झालाय। तर मतदानाच्या 35 दिवसांनंतर हा प्रकार समोर आलाय। त्यामुळे या मतदान केंद्रावर फेरमतदान घ्यावं अशी मागणी काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे। मात्र या केंद्रावरील मतदान गृहीतच धरणार नसल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। पराग, काय सांगाल? मॉकपोल क्लिअर न करताच मतदान घेतल्याचा हा प्रकार उघड झालाय, काय सध्याची माहिती या संदर्भात? नक्कीच महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे विकास ठाकरे यांनी फेर मतदान करण्याची मागणी केलेली आहे। कारण की दादाजी धुनीवाले महानगरपालिका उच्च प्राथमिक शाळा येथील जे आहे बूथ क्रमांक 233 वर हा प्रकार घडलेला होता आणि या संदर्भाची माहिती होती ते सहाय्यक निवडणूक अधिकारी यांना माहिती होती, मात्र त्यांनी कुठल्याही उमेदवाराला कळवली नाही। एक पत्र पाठवले असल्याचा देखावा जो आहे तो निवडणूक विभागाकडून करण्यात आल्याचा दावा जो आहे तो विकास ठाकरे यांनी केला। मात्र प्रत्यक्षात आम्हाला कुठलीही माहिती जी आहे असा प्रकार घडल्याची आतापर्यंत मिळाली नव्हती। मात्र सूत्रांकडून जेव्हा त्यांना ही माहिती मिळाली तेव्हा त्यांनी एक तक्रार केली आणि तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे की फेर मतदान घ्यावं, कारण की या मशीनवर ज्या पद्धतीने मतदान झालं होतं त्यामध्ये किती तफावत आहे, किती मतं पडले हे स्पष्ट होत नाही। त्यामुळे या सगळ्यामुळे जो आहे मतदारांनी केलेल्या मतदानाचा अपमान आहे। त्यामुळे हे जर मत ग्राह्य धरले जाणार नसेल तर फेर मतदान घ्यावे अशी मागणी जी आहे ते विकास ठाकरे यांनी केलेली आहे। अगदी नक्कीच। तर फेर मतदान आता होईल की नाही या संदर्भातली काही माहिती मिळू शकली आहे का? अद्यापर्यंत यावर निवडणूक विभागाने काय नेमकी भूमिका आहे ती स्पष्ट झालेली नाही आहे। सध्या ती भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच नेमकं यामध्ये काय होईल ते होईल। सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी हे मतदान जे आहे ते बूथवरील ते ग्राह्य धरलं जाणार नाही अशी माहिती समोर येत आहे। अगदी नक्कीच, धन्यवाद पराग दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय नागपूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरेंनी ही मागणी केलेली आहे। फेर मतदान घेण्याची त्यांनी मागणी केलेली आहे। मतदान गृहीतच धरणार नाही असं निवडणूक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता हे फेर मतदान होईल किंवा काय निर्णय या संदर्भात होईल ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। आपण पाहतो नागपुरात मॉक पोल क्लिअर न करताच मतदान घेतल्याचा हा प्रकार उघड झालाय।